जर आपण ऑफिशियली बोलायचं झालं तर तुम्हाला ही जी मीटिंग बोलवली होती, नोटीस देऊन बोलवली होती, त्या नोटीसमध्ये आपला अजेंडा किंवा विषय होता की आपल्याला गेल्या वेळेला जी काही जनरल बॉडी मीटिंग झाली होती, पहिली जनरल बॉडी मीटिंग, त्याचा जो एक अजेंडा होता 4 नंबरचा, जो आपल्याला कमिटी बनवायची होती, तो त्यावेळेला अर्धवट राहिला होता. तो धागा पकडून आपण पुढे आलेला आणि ती कमिटी लवकरात लवकर बनवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला बिल्डरकडून पण इंटिमेशन आले. तो काय म्हटला, कमिटी बनवा, अन्यथा मी उपनिबंधकांना कळवेल. उपनिबंधक म्हणजे जिथं आपली संस्था नोंद झालेली, मग तिथं कळवेल की हे कोण यांच्याकडं प्रतिसाद देईल, म्हणजे कार्यालय काय नोंद घेईल की बाबा तुमच्याकडून कुणी येणार नाही वगैरे, म्हणून ते तिथून काय करेल की प्रशासकाची नेमणूक करेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, असा तो एक साधन आहे. पण तुम्ही दरम्यान कळवले का त्यांना आपली जी एक मिटिंग झाल्यावर बिल्डरला? नाही, होल्ड करा म्हणून सांगितलं. कळवलं हो, कळवले. तर काय होतं, एकदा शासनात जाऊन विषय अडकला ना, मग तो बदलत नाही, मग त्यांचं काहीतरी सुरू होतं वगैरे. ओके, नाही, मग या एक्सप्लेनेशन द्या असं वगैरे. थांबवलं ना? हां, थांबवलं. त्यांना वेळ घेतलाय आम्ही. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तो विषय आहे. आणि साधारण आज नवीन कोण कोण आलेलं आहे? बरेचसे नवीन बरेच आहे. बरं. विषय असा होता की गेल्या वेळेला जी मीटिंग झाली ना, त्यावेळेला असं ठरलं होतं की तुम्ही कमिटी पुढे येऊन कमिटी कारभार घेतला पाहिजे. पहिली जनरल बॉडी मीटिंग जी होती ना, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं की नवीन कमिटी बनवायची असते आणि तात्पुरती कमिटी असते 1 वर्षासाठी. तुम्ही कारभार तुमच्याकडे घ्यायचा असता. कारण कसं आहे, आता हा एक वेगळा विषय की बिल्डरनी तुमचे ॲडव्हान्स पैसे घेतलेत वगैरे, तो किती दिवस चालवेल किंवा मध्ये सोडेल, पण तोपर्यंत तुमच्याकडे कमिटी पाहिजे. बिल्डर फार नाटकं करतात. ते म्हणतात की वर्षभराचे पैसे आहेत आणि 6 महिन्यात म्हणतात की पैसे संपले तुमचे वगैरे आणि तुमचं तुम्ही बघा. पण बिल्डर काय केलेलं असतो, सिक्युरिटी त्याची असते, हाऊसकीपिंग त्याची असते किंवा बाकी स्टाफ त्याचा असतो. तो म्हणतो पैसे संपले, तुम्ही उद्यापासून येऊ नका. हे सगळं हँग होते सोसायटी. तर दरम्यान आपण हातात घेतलं पाहिजे, आपल्या ताब्यात आलं पाहिजे. अचानक काय झालं तर कोण जबाबदार? एवढी मोठी लोक आहेत, 110 लोक आहेत, लक्षात. मग काय होतं की बाबा इथं कुणी बघायला नाही की काय असं होतं. म्हणून आपण ती कडी बनवून घेतली पाहिजे आणि मिटिंग झाल्यावर तुम्ही ते ताब्यात घ्या झालं वगैरे असं. त्यासाठी कमिटी बनवणं गरजेचं आहे. आता एक फार वेगळा विषय आहे की बिल्डरकडून काही कामं राहिलेली आहेत, ती मान्य करतो आपण, आपल्यालाही माहिती आहे. पण त्यांनी हँडओव्हर नाही घेतला म्हणजे तो काम करेल वगैरे असं नाही समजायचं. बिल्डर हे आता काय म्हणतो आपण, नारायणच असतात. ते असून पण नाही, नसून पण ते काही करणार नाहीत वगैरे. म्हणून जास्तीत जास्त आपण चांगलं लावून त्याच्याकडून करून घ्यायचं वगैरे. आणि कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला कमिटी बनवणं का गरजेचं आहे, तुम्हाला लक्षात येईल की ते तुम्हाला हे दिलेलं आहे का, बायलॉज दिलेलं? हां, दिलेले. नाही, नोंदणी करताना बायलॉज. हां, दिले. त्याच्यात तुमच्या सगळ्यांचे सहाय्य आहेत बघा. आता तुम्हाला असं अचानक आठवणार नाही, कारण तुम्ही बिल्डरच्या ऑफिसला जेव्हा वेगवेगळ्या कारणासाठी जात होते, तो अनेक ठिकाणी सह्या घेत असतो. तर ते एक पुस्तक होतं बायलॉजचं वगैरे. आता सरकारी ऑफिस काय म्हणतं, तुम्ही सगळ्यांनी सहाय्य केले, कशासाठी? संस्था नोंद करा म्हणून. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडून त्यांना अप्रोच झालेलं आहे उपनिबंधकाला. आणि कायद्यात तेच सिद्ध होतं, तुम्ही पुढाकार घेतले म्हणून बिल्डरनी संस्था नोंद केला. तुम्ही आता कारभार घेत नसेल तर कायद्यामध्ये तुमच्याकडून चूक होईल वगैरे. आलं का लक्षात? म्हणून मग तुमच्याकडून चूक होता कामा नये. तुम्ही कमिटी बनवा. कमिटी बनवल्यावर आपण बिल्डरला सोडू शकत नाही, बिल्डरला मागला पण काम करून घेऊ शकतो वगैरे. पण आपल्याला कमिटी बनवणं फार गरजेचं आहे. आता त्या दिवशी गेल्या वेळच्या मीटिंगमध्ये असं झालं की काही लोक असं म्हणतील की ते सगळं नसताना का ताब्यात घेतले, तिची जबाबदारी कोण वगैरे, असं जर आम्हाला प्रश्न विचारतील तर आम्हाला अडचण होईल. मग मी त्यांना म्हटलं की बाबा सगळ्यांची एक मीटिंग बोलवा, त्यांच्यासमोर हा कन्सेप्ट क्लिअर करू, हा मुद्दा क्लिअर करू वगैरे. कारण समजा ते म्हणाले की आम्ही जबाबदारी घेतली होती, उद्या तुम्ही आम्हाला विचाराल, त्या भीतीपोटी ते पण कोण घेणार नाही वगैरे. आणि कुणी नाही घेतल्यामुळे काय होईल, मग बिल्डर तिकडे कळलं नाही, तिकडून प्रशासक येईल. लक्षात. त्यासाठी सगळ्यांना क्लिअर करायचं आहे. तो काम राहिलेला विषय वेगळा आहे, कमिटीने कारभार घेणं हा विषय वेगळा आहे. त्यामुळे कमिटीने कारभार घेतलाच पाहिजे वगैरे. लक्षात. आणि हे सगळ्यांना मान्य असेल तर आता जे कमिटीत येणार आहे ते तयार होते, तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिली तर. लक्षात. तो विषय होता. तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे. आता जे कमिटीत येतील ना त्यांना तुम्ही त्रास नाही द्यायचा. लक्षात. नाही तर ते मग कारभार घ्यायला नाही वगैरे. आणि समजा त्यांनी नाही घेतले तर तुम्हाला वाटेल काय होईल म्हणजे प्रशासक येईल डायरेक्टली. लक्षात.
असं असतं संस्था नोंद असते ना, त्याची कुणीतरी जबाबदारी घेतली. शासन काय म्हणतं, तुम्ही लाखो रुपये तुम्ही तिथं फ्लॅट घेतले, खिशातून पैसे काढून इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, नंतर मेंटेनन्स सुरू आहे वगैरे, भले बिल्डर जर खिशातून पैसे घेतलेत ना, मग पैसे देऊन पण सुरू आहे तुमचं मेंटेनन्स. पण कारभार बघण्यासाठी कुणी तर 4 लोक या ना. जर तुमच्यापैकी कुणी नाही आलं, ही एक काय आहे की एक कायदेशीर प्रक्रिया, याच्यात तुम्ही कमी पडले ना, मग याचं कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागते. लक्षात, याचं उत्तरदायित्व कुणीतरी घ्यावं लागतं, आणि ते उत्तरदायित्व मग सभासदांनी नाही घेतले, मग शासन घेतं वगैरे, म्हणून प्रशासक घेतं. पण सोसायटीला असं वाऱ्यावर सोडता येत नाही. तुम्ही आले तर ठीक आहे, नाही आले तर शासन घेतं वगैरे. पण प्रशासक येणं हे अजिबात चांगलं नाही. तुम्हाला काही कल्पना असेल, तुमचे इतर ठिकाणी फ्लॅट किंवा पालकांचे फ्लॅट असतील, प्रशासकाला तर काय होतं सांगतो, त्याचा पगार सुरू होतो 20 ते 25,000. म्हणजे तेवढे मेंटेनन्स तुमचं वाढलं प्रत्येकाच्या केशन. दुसरी गोष्ट, तो रेग्युलर येणार नाही, तो नियमित येणार नाही. तुम्ही त्याच्याविरुद्ध भांडण नाही करू शकणार, आरडाओरड करू शकणार नाही. तो म्हणेल तुमच्या हातात असताना झोपले होते तुम्ही, आणि आता अजिबात आवाज नाही करायचा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, पाण्याचा पंप जर जळाला, पाणी इमर्जन्सी ना, मग तुम्ही त्याला फोन केले तर तो काय म्हणणार, खिशातून पैसे काढायचे, गोष्टी प्रिपेअर करायचं, मी जेव्हा येईल मला बिल मी बघूया वगैरे असं म्हणतो. तिसरी गोष्ट, तुमचं जे अकाउंट आहे ना, आता प्रशासकाला म्हणजे बिल्डर काय करेल, सगळं हँडओव्हर करेल, आणि त्या अकाउंटला त्या प्रशासकाची सही येईल. प्रशासक आल्या बघतो की या अकाउंटला किती पैसे, मग एफडी आहेत का, आणि हे पैसे कसे ओढवायचे, हा प्लॅन असतो डोक्यात. तो काय करतो, सिक्युरिटी बदलतो, आपली सिक्युरिटी आणतो, नंतर हाऊसकीपिंग बदलतो, आपला स्टाफ आणतो. पण तुम्हाला माहिती आहे की त्यांचं एकमेकाची ॲग्रीमेंट झाली की म्हणजे आतून तिकडून मीटर सुरू होतो वगैरे, त्यामुळं तो त्याला काही देणं गेलं नसतं. तो त्याची माणसं असतो आणि लवकरात लवकर पैसे संपतात वगैरे. हे सगळं तुमचं असून तुम्ही बेवारस होता कामा नये, म्हणून सगळं तुमच्या हातात आलं लक्षात. म्हणून अशा अनुषंगाने तुम्ही कमिटी बनवायची आहे. बिल्डर कोण कारभार आपल्या हातात घ्यायचा लक्षात. बिल्डर तुम्ही सोडून दिले तरी बिल्डर काम करण्याची गॅरंटी नाही, आणि घेतले तर पण गॅरंटी नाही. पण बिल्डरला मागं लागून गोडव्यानं ते करून घ्यायचं आहे. ती लढाई संपलेली नाही, ती एक वेगळी लढाई आहे. आणि या संस्थेचा कारभार तुमच्या हातात आला म्हणजे एक वेगळी लढाई. थोडक्यासाठी तुम्ही खूप काही गमावू नये वगैरे असा विषय. त्यामुळं तुम्ही कमिटी बनवा लक्षात. कमी आपले किती लोक आहेत एकूण, 110 आहेत. 110. तर 13 लोकांची कमिटी होईल तुमची. 13 लोकांमध्ये एक बायफर्गेशन आहे, ओपन आहे, लेडीज रिझर्व आहे, आणि एक SC ST OBC व्हिजिट आहे. या रचनेमध्ये कोण कोण मेंबर बसतील ना, तेवढ्या लोकांची कमिटी बनवा. आता 13 लोकांची कमिटी आहे, पण त्याचा एक कोरम असतो, म्हणजे कमीत कमी संख्या असते, ती आहे तुम्हाला 7 लोक जरी झालं तुमची कमिटी बनते लक्षात. हे बिल्डरला कळवायचं आहे. आणि बिल्डरला का कळवायचं आहे, तर पहिली सर्वसाधारण सभा बिल्डरने घेतलेली आहे. त्यामुळे त्याचे मिनिट जे असतात इथे उतरतात तरी शास्त्राला सादर करावे लागतात वगैरे. मग त्याच्यात तो लिहून देतो की ही कमिटी बनलेली, एवढी लोक आलेली आहेत वगैरे, हे त्याला तिथं वरती द्यायचं. त्यासाठी तुम्हाला त्याला द्यावं लागेल वगैरे. तुम्ही कमिटी बनवा आणि त्याला कळवा वगैरे, आणि तो सादर करेल, आणि तुमची कमिटी तिकडे नोंद होईल वगैरे लक्षात. साधारणपणे असा विषय आहे, असं त्याचं स्पष्टीकरण आहे. तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर विचार करा. कमिटी झाल्यानंतर काय आपल्याला पॉवर मिळणार आहे, ज्यांना आपण बिल्डरच्या अगेन्स्ट काही करू शकतो? सर, पॉवर सगळ्यात मिळणार आहे तुम्हाला. बायलॉज नंबर 90, 91, 92 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ही जी तुमची हंगामी कमिटी आहे, टेम्पररी कमिटी, हिचे सगळे पॉवर नॉर्मल कमिटीसारखेच आहेत. जी कमिटी इलेक्शनमधून येते ना, त्याला जे पॉवर आहे सेम पॉवर तुम्हाला पण आहे. पॉवरमध्ये काही फरक नाही. फक्त तुमचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो आणि ती 5 वर्षाची असते, हाच त्याचा फरक आहे. पण तुम्ही इक्वली स्ट्रॉंग आहात. आपण त्याच्यामुळे बिल्डरच्या अगेन्स्ट काही स्ट्रॉंग ॲक्शन घेऊ शकतो का? घेऊ शकता ना सर. कायद्यामध्ये ज्या ज्या तुम्हाला प्रावधान आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता गंमत अशी आहे, तुम्ही जेव्हा बिल्डरच्या अगेन्स्ट जाल, काही केस करायची, काही लेटर लिहायचं होते, तुमच्याकडे लेटर हेड पाहिजे, शिक्का पाहिजे, त्यावर सह्य करणारे अथॉरिटी चेंबर सेक्रेटरी पाहिजे, म्हणून आपली लिगल बॉडी पाहिजे ना. आज तुम्ही कोणीच नाही, त्यामुळे तुम्ही काही पत्र लिहू शकत नाही, लिगल काही इनव्हॅलिड होईल वगैरे लक्षात. तर कमिटी पाहिजे. कमिटी म्हणजे हे पूर्ण संस्थेचा म्होरक्या असतो, त्यांना कायद्याने अधिकार आहेत ना. कमिटीला अधिकार आहेत, आणि कमिटीमध्ये परत चेंबर सेक्रेटरी ट्रेझररना कायद्याने अधिकार दिले. त्यामुळे ती माणसं पुढे येऊन सह्या करून जेव्हा ते देतील त्याला वजन वाढतं. आज तुम्ही किती भावनात्मक होऊन फाईट केले तरी तुम्ही ब्लँक करायचे,
म्हणून तुम्ही एका विशिष्ट पदाला आलं पाहिजे, ते होणं फार गरजेचं आहे. आता साहेब एवढं रेअर आहे सगळे तरी पण बिल्डरनी इथं अक्षरशः बरीचशी कामं पेंडिंग आहे. इव्हन मेंटेनन्स असो कुठल्याही गोष्टीत आम्ही विचारलं तर त्याचं कधीच सफिशियंट आन्सर नसतं, कुठलीही सर्व्हिस नाही. आता हा पार्ट ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याला ॲग्री, आम्ही हे घेऊ म्हणजे बाबा सोसायटीचा हँडओव्हर घेऊ सोसायटी, पण जी पेंडिंग काम आहे त्याच्याबद्दल त्यांनी बाबा आम्हाला एखादं लिगल डॉक्युमेंट देऊ शकतो का, किंवा लिगली त्यांनी असं काही डॉक्युमेंट वगैरे बाबा ही कामं माझी पेंडिंग आहेत ती मी करून देईन. कारण आता तसं बघितलं तर रेराला ह्या गोष्टी अपडेटेड आहेत, पण तरी पण तो नाही देते, ॲम्युनिटीज नाही, पार्किंग नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टीची बोल. तर मग याच्या बाबतीत काही त्याच्याकडनं आपण घेऊ शकतो का, किंवा सर तुम्ही घेऊ शकता, तो देऊ पण शकतो. कागदपत्र देणं फार महत्त्वाचं नाही. प्रश्न असा आहे की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. तो म्हणा चला एका महिन्यात देतो, नाही, आता ऑलरेडी आतापर्यंत त्याच्याबरोबर नाही नाही सांगतोय उदाहरण, तो म्हणेल एका महिन्यात देतो, तुम्हाला आनंद वाटेल, पण महिन्यात नाही झालं तर काय करणार आहे? असं आहे. मला तेच विचार, त्यापेक्षा गोडी बोलामध्ये राहा, त्याच्याकडून बोलवून घ्या हळूहळू सर कधी काय वगैरे लक्षात, त्यामुळे त्या पद्धतीने ते होईल वगैरे. आता साहेब जसं म्हणजे आम्ही स्टार्टिंगपासून आहे ना त्याला बरेच ईमेल केले, त्याच्याबरोबर बरेच मिटिंग घेतल्या, आमच्याकडे बरेचसे MOM आहेत बाबा, त्यांनी डिस्कशन केलं. इव्हन स्वतः बिल्डरसोबत पण मिटिंग झाली होती, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही करतो. आता याच्यातली वर्स्ट टू वर्स्ट केस सांगतो, म्हणजे आता हे पार्किंग वगैरे बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहे तो विषय सोडा, इथला फक्त ते बिल्डरचं पुढचं काम थांबल्यामुळं त्याचा जो कचरा पडलेला आहे त्याच्यामुळे इथं साप निघतात वगैरे हे निघतात. ते त्यांनी साधारण मला वाटतं एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी मी मेन्शन करून दिला होता. त्याच्यामध्ये तो कचरा काढतो म्हटला होता इथला, म्हणजे क्लीन ड्राईव्ह करतो, तर तो सुद्धा त्यांनी केला नाही. ह्या गोष्टीला पण 2-2.5 महिने होऊन गेले. आता ते म्हणतात आम्ही असं म्हटलोच नव्हतं. इव्हन ते रिटर्नमध्ये असून पण त्यांच्यामध्ये हे नाही. तर मग आता अशा केसमध्ये उद्या त्यांनी सगळ्याच गोष्टीला हात वरती गेले. कारण आता कसं आहे की जितके दिवस समोरच्या डिलिंगचं काम थांबेल त्याच्यामध्ये बिल्डरचा फायदा आहे, लॉस आमचा आहे, म्हणजे आम्हाला गोष्टी नाही भेटणार आहेत किंवा काही हे नाही. जितके दिवस थांबेल तितके दिवस, कारण त्याला पुढे करायचं आहे कमर्शियल, रेट वाढत चालले तो फायद्यात झाला. त्यामुळे तो काय पुढच्या विंगचं सिरियसली घेत नाहीत. आणि ऑलमोस्ट आमच्या अर्ध्या पार्किंग म्हणा, ॲम्युनिटीज म्हणा, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या डिविंगला इंटरकनेक्टेड आहे. इव्हन ते स्ट्रक्चर वगैरे जे वेगळं दिसतं, सगळ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत ते काय झालं दुर्दैवाने त्यांचं लँडलॉर्डचं काहीतरी इश्यू झाले, बरोबर. तर काय कोण योग्य वगैरे हा एक वेगळा भाग आहे. पण तो विषय जरी सोडला ना, कायद्याने आज सी बिल्डिंग डाऊन आहे, कायद्याच्या नसेल, संस्था नोंद झाली ना, त्याची पहिली मिटिंग कमिटी बनली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला म्हणजे कायदेशीर बाबी प्राप्तच नाही होणार. इश्यू भरपूर आहे, ते सॉर्ट आउट पण करायचे आहेत, परत तुम्ही त्याच्या विरुद्ध करू शकते. तो लगेच म्हणाल तुमची कमिटीच नाही बनली, आणि शासनाच्या पण नसेल तुमची कमिटी न बनल्यामुळं तुम्ही इलिगल आहात. तुम्ही एकदा लिगल स्टेजला या, लिगल स्टेजला आले ना तुम्हाला काहीतरी हातपाय हलवता येईल, आणि तुम्ही हातपाय हलवलेले लिगल स्टँड होतील. आज लिगल स्टँड होणारच नाही. माझं तेच म्हणणं आहे, ठीक आहे आम्ही हँडओव्हर वगैरे घेऊ, आमची लिगली कमिटी स्थापन होईल, सगळं होईल. ह्या गोष्टींचं कसं काय, कारण ते म्हणजे असं ट्रस्टेड असं काय नाही आहे बिल्डरच्या साईडने की बाबा हा करेल किंवा याच्याकडनं आपल्याला फायदा होईल, अशी कुठलीच गोष्ट नाही. किंवा कुठल्याच तो जो त्यांनी म्हणजे बाबा मी म्हटलं ना हे 2 दिवसात करेल, तो 2 महिने झाले तरी त्या गोष्टी करतच नाही. असं काही कंडिशनला अशी असते कमिटी झाल्यानंतर की त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करता येईल, सगळे कारवाई करतायत. आता तुम्ही बोलतोय करतो बरोबर करतच नाही सध्या. नाही बरोबर आहे, पण त्याच्या विरुद्ध तुम्ही लढायला जाताना आज तुमचं स्टेटस काय, तुमची संस्था नोंद आहे, तुमची प्रथम सभा पण झालेली आहे, पण कमिटी झालेली नाही. त्यामुळे तुम्ही हँडिकॅप आहात सध्या. झाल्यानंतर इफेक्ट होईल का त्याच्यावर? होऊ शकतेच, मी म्हणतोय ना, झाल्यामुळे स्टँडर्ड पण येईल त्याला. आज चेअरमनच नाही तुम्हाला, तुमचं सेक्रेटरीच नाही, त्यामुळे तुमच्या कमिटीला अर्थच नाही. आज कमीत कमी त्या लेवलला तरी पोहोचा, तिथून पण आपल्याला करते. सोसायटी आपण त्याच्याकडून लिहून घेऊ शकतो की ही कामं पेंडिंग आहे, ते तुला करून देणं मॅन्डेटरी आहे. आणि त्यानंतर जर नाही केली तर तो एक लिगल प्रूफ बनवून आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. नक्की सर, 100%. हे सगळ्यात हो की त्याच्याकडनं लिहून दिलेलं आहे, तो लिगल प्रूफ होईल का? होईल सर. तो जो मिनिट्स ऑफ हो. मीटिंग तो लिगल प्रूफ, आणि त्याच्या अगेन्स्टला मी त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. घेता येईल सर. मोफा पण एक कायदा आहे, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट म्हणून आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्याच्या विरुद्ध केस टाकता येईल, रिअरामध्ये टाकता येईल वगैरे. त्यामुळे तो काय विषय नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, एकदम संवेदनशील इश्यू आहे. तुमच्याकडे आज कमिटी आणि चेअरमन पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ती
तो एक स्टेप तुम्ही जम्प करा वगैरे. बाकीची ही लढत सुरूच राहणार आहे. तुम्ही हँडओव्हर नाही घेतले म्हणून तो लवकर करेल याची पण गॅरंटी नाही. लक्षात. पण कायद्याने प्रॉब्लेम काय होईल, तुमच्याकडे कमिटी, कारण तो बिल्डर म्हणजे तो प्रशासक आहे, मुख्य प्रशासक म्हणतात त्याला आपण संस्था नोंद करताना. त्याच्यावरती पण दबाव आहे की उपनिबंधक काय म्हणतात, ती संस्था नोंद झाली तिथलं काय झालं, तर तो जास्त वेळ नाही थांबणार. तो लगेच तुमच्यामध्ये निगेटिव्ह बोलेल, सर बघा यांची कमिटीच नाही मिळेल, आणि मग शासन एका तुम्ही प्रशासक पाठवा. तुम्ही अजून प्रॉब्लेममध्ये जा. तुम्ही त्या प्रॉब्लेममधून बाहेर अगोदर पडावं. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सगळ्या करतायत. आता मेन म्हणजे आमचा सगळ्यात मेजर इश्यू जो आहे तो आहे पार्किंगचा. आता पार्किंगमध्ये त्याला बोलायला गेलं तर तो म्हणतो की बाबा तुम्ही टेम्पररी पार्किंग. आता 100 लोकांपैकी काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो मला टेम्पररी पार्किंगच नको, हा म्हणतो मला टेम्पररी पार्किंगच पाहिजे. आणि राहिला प्रश्न हे मानतात माझ्या पार्किंगचा डिसिजन घ्यायचा तुझा काय संबंध. असे इश्यू एक प्रश्न हे होतात. सर हे जे इश्यू आहेत ना, हे बिल्डरनी अर्धवट ठेवलेल्या कामाचे इश्यू आहेत. असे अनेक असतील. हा सेक्शनच वेगळा आहे. पहिला सेक्शन काय की कमिटी बनवून पदाधिकारी होऊन कारभार कार्यशीलरित्या आपल्या हातात आणायचे. आलं लक्षात. उद्या तुमच्याकडे चेअरमन सेक्रेटरी नसेल तर पैसे पण गोळा करायचा अधिकार नाही तुम्हाला. बिल्डर घ्या हातवर सोडून सगळे सोडून गेले, तुम्ही म्हणले जरा पैसे गोळा करा आणि आपण मेंटेन करू, तो पण अधिकार नाही तुम्हाला. आलं लक्षात. म्हणून तो अगोदर अधिकार आहे. तुम्ही जे म्हणताय ना, जे म्हणत म्हणता ना, हे सगळं बी सेक्शनमध्ये येईल. ई सेक्शनमध्ये इमर्जन्सी काय, तुमची कमिटी बनवून पदाधिकारी बनले होते, हे फार महत्त्वाचं. आणि हे जर नाही झालं, आता बिल्डर तळ्यात म्हणत आहे तुमच्याबद्दल, तो लगेच म्हणेल तिकडे तक्रार करेल, सर बघा यांनी घेतलेलंच नाही, आणि तुम्ही घेतलेलंच नाही करत, तुम्ही मग अजून खाली जाल. आणि बिल्डर जसं तुमच्यावरती खेळतो ना, उपनिबंधक आणि सहकार खातं खेळेल तुमच्याशी, तुम्ही का कारभार नाही घेतलं, तुम्हाला इंटरेस्ट नाही, हा एक वेगळाच राग तुमच्याबद्दल येईल. म्हणून त्याच्यातून अगोदर बाहेर पडा, हा माझा मुद्दा आहे. त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रेंथ देईल, एक स्टँडर्ड येईल. नाहीतर अजून तुमच्याकडं म्हणजे चिडलेल्या नजरेने बघितलं जाईल. शासन बघेल, बिल्डर बघेल, किंवा कुणी बघेल. जसं की आम्ही आता हँडओव्हर घेतला, बिल्डरकडनं आमचे प्रयत्न करून दमलो, म्हणजे आमचे सगळे प्रयत्न संपले. उद्या आम्हाला लिगली केस करायची, तर मग आम्हाला ती कधी करता येऊ शकते, किंवा बिल्डरकडनं आमची कामं काढून घेण्यासाठी दुसरा काय वे आउट आहे, काय ऑप्शन्स आहेत? ऐका ना, अगोदर कमिटीला 3 पदाधिकारी असतात. त्याशिवाय कमिटीला पण अर्थ नाही. फक्त 13 नाव आली पण अर्थ नाही. त्याच्यामध्ये कायदेशीररित्या ते पुढाकार घेऊन जाणारे कोण कोण आहेत, अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार, ही 3 पदं पण नेमली पाहिजे. हे मिनिट्स बनवून उपनिबंधकांना दिलं पाहिजे, त्यांच्याकडून पोस्ट घेतली पाहिजे, त्यांच्या कार्यालयात नोंद झाली पाहिजे की ही कमिटी अस्तित्वात आली वगैरे. हे एकदा झाले मग सगळे लिगली कामं सुरू होतात. तुमचं एक लेटर हे बनेल, त्या लेटरवरती तुमच्या ज्या हे आहे ना, तुमचं नाही संस्था नोंदणी जी झाली ना, त्याचं नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यावर उल्लेख केलेला जो कायदेशीर पत्ता आहे, इथला सर्वे नंबर, हिस्सा नंबर, ते सगळं त्याच्यावरती. मग त्यानुसार तुमचा सील बनेल, शिक्का बनेल, मग आपलं पत्रोत्तर सुरू होईल त्यानुसार वगैरे. तोपर्यंत तुमच्या कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही भारी पत्राला, भारी शब्द रचनेला काही अर्थ नाही. ते आधी तुमचं बनलं पाहिजे. लक्षात. ते एकदा झालं, तुम्ही हवे त्या गोष्टी करू शकता ना. कायदेशीर माणूसच नाही आहे तिथं. लक्षात. कायदेशीर व्यक्तीच नाही तिथं काम करणार आहे. मग तुम्ही काही आरडाओरड किंवा तक्रार करून काही उपयोग नाही. म्हणून त्या स्टेजला तुम्ही अगोदर आहे, ते फार महत्त्वाचं आहे. असं आहे. त्याची प्रोसेस काय, म्हणजे आम्ही आता त्यांना नावं कळवणार, फॉर एक्झाम्पल नावं कळवल्यानंतर तेच उपनिबंधकाला देत असतील ना, आणि त्याची पोच आपण त्यांच्याकडे मागू शकतो. हो. त्याच्यानंतर 3 वर्षापर्यंत त्यांच्याकडे व्यवहार राहणार, आपलं अकाउंट वगैरे साईड बाय साईड ओपन होणार, आपण फक्त रिव्ह्यू करायचं ते कसे करतात ते. बरोबर नाही, कसं असतं, एकदा तुमची कमिटी तिकडून नोंद होऊन आली ना, तुमचं एक PDCG बँकेत अकाउंट आहे. लक्षात. तिथं प्रत्येक मेंबरचे 600 रुपये असं तिथं पैसे भरले, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो किंवा भाग भांडवल म्हणतो. तर तिथं लगेच काय करायचं, तुम्ही ॲक्च्युली आता पॅन कार्डला अप्लाय करा. का आलं पॅन कार्ड? नाही अजून आलं. ते पॅन कार्डला अप्लाय करा. तुमचं जे सर्टिफिकेट आहे रजिस्ट्रेशन, त्याची कॉपी द्यायला लागते, आणि तुमचं चेअरमन किंवा सेक्रेटरीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायला लागतं, आणि त्याचा एक फॉर्म भरून त्याच्यावरती शिक्का पण द्यायचा. मग संस्थेचं पॅन कार्ड येतं.
संस्थेचं पॅन कार्ड घ्यायचं, तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं, तिघांच्या सह्या ज्या झालेल्या चेंबर सेक्रेटरीच्या ते बँकेत द्यायच्या आणि तिथे एक बिल्डर कोण एनओसी आणायला तो काय सोबत आता जे अकाउंट खोललेलं आहे तिथं ते त्याचं पर्सनल आहे चीफ प्रमोटरच्या नावाने, मुख्य प्रवर्तक. पण त्याच्या नावाने जे आहेत ना 110 कोटी 600 रुपये तिथं आहेत, तर ते अकाउंट बदलून ते पैसे तुमच्या अकाउंट देतील. ते आधी काम केलं पाहिजे. ते झालं की मग PDCC बँक किती लांब आहे इथून? जवळच आहे. हा, फाट्यावरच आहे. अगदी जवळ असेल ना हां. मग दुसरीकडे खातं नका उघडू, तिथंच बाकीचं कंटिन्यू करावं. नाही नाही पाठवलं. पण कसं नॅशनलाइज बँका जरा बऱ्या पडतात ना नाही, नाही, व्यवहार. नाही, नाही. PDCC मध्येच असतं. हां. जो भाग याचं जे आहे शेअरचं- शेअर कॅपिटल परमनंट तिथंच असतं. हां. पण तुम्हाला बाकीच्याही गोष्टी जर ऑपरेट करायचं हां वाटतं हां तर ती बँक चालते. नसेल तर मग थोडीशी कसं आहे PDCC काही बाबतीत टेक्निकली माग आहे अजून. हां बरोबर. बाकीच्या बँकांपासून एकदम फॉरवर्ड राहील. दुसऱ्या बँक वगैरे ऍक्सेस वगैरे आहेत का? हा मग ती जवळची तिथे उघडू शकता तुम्ही. इथं जवळ ऍक्सेस वगैरे इथं जवळ. हा. बँक महाराष्ट्र इथे आहे. पण PLDC ला व्याज जास्त असतं त्यांचं कसं आहे ना. की त्यांच्या ऍपमध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला मेंटेनन्स कलेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टीचं डायरेक्टली हे आहे ते बरोबर. पण PLDC मध्ये इंटरेस्ट जास्त भेटतो ना, सेव्हिंग अकाउंटवर असो किंवा मग बाकीच्या अकाउंटवर, म्हणजे तुम्ही डिपॉझिट करता त्याच्यावर इंटरेस्ट जास्त. बरोबर. ते तुम्हाला माहिती प्रत्येक साईन करून PDCC ते जिल्हा मध्यवर्ती बँक हो, म्हणतात. पुणे. बरोबर आहे. त्याला ह्या गोष्टी तर अकाउंट खोललं पाहिजे. लक्षात जो काय खर्च गिर्च करतो, आता कसं झालंय तुमची संस्था नोंद झाली ना त्या तारखेपासून तुमचं ऑडिट होणार आहे. मग त्यावेळेला तुमचं ट्रान्झॅक्शन दिसले पाहिजे, पैसे होणार आहे. आले. आता त्यांचं जे हँडओव्हर करणार आहेत ते त्यांचं असं म्हणणं आहे की युनिट्स इंटू मेंटेनन्स जी काय अमाऊंट असेल त्याच्यातनं जेवढं म्हणजे 2 वर्षांचा 24 महिन्याचा घेतला, 10 महिने संपले तर 10 महिन्याची अमाऊंट लेस करून जेवढे आहे तेवढे आम्ही तुम्हाला देऊ. नाही तर ऑडिट करू नका. ऑडिट जर केलं तर मग ते किती येईल ऑडिटनुसार जेवढे असेल तेवढेच पैसे भेटतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता त्या गोष्टीत नक्की काय करायला पाहिजे ते आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा ऍक्च्युली. आपलं calculation. पण कसं आहे की त्याबद्दल कुणाचं काय मत आहे तसंच ताब्यात घ्यायचं का ऑडिट करून घ्यायचं. पण तो काय करतो, ऑडिट करून दिल्यावर जर जास्त वाढला तर ते तेवढं कट होतील मग ते. म्हणजे त्यांनी काहीतरी पैसे खाल्ले का नाही आता आणि तो हिशोब तो आता असं बोलतो म्हणजे मग ऑडिट करून देताना मुद्दाम अजून पैसे कट करणार. कट करून द्या. हे उघड आहे. आलं लक्षात? मग आहे तसंच घ्या, ते जास्त बरं पडेल. पण पैसे कमी होऊन येतील ना मग ती भीती आहे ऍक्च्युली. ऑडिट करायला गेले तर ते आहे ते पैसे अजून कमी होतील असं तो म्हणतो ना. हा मला पण विचारलं तो म्हणतोय, पण ऑडिट करायला आपल्याला एक अंदाज येतो ना की बाबा एखादं काम आपण तसं नाही. मार्केटमध्ये बाबा एक मला पाईप घ्यायचंय तर पाईपची प्राइस तर नॉर्मल ॲव्हरेज फिक्सच असते. पण त्यांनी पण त्याने ॲव्हरेजली जास्तच लावली असेल तर ते आपल्याला सरळ दिसताना आपण त्याच्या अगेन्स्ट आपण हे करू शकतो ना त्याला. आता हा परत लढाईचा विषय आहे. हा. त्याबद्दल एक नवीन लढाई सुरू करावी लागेल असा सगळा विषय आहे. हा पण तिथं असं आहे की मग आपला जो सगळ्यांची तयारी फंड असेल तर मग तसं करा. नाही बघा निखिल, कसं. हां. त्याचं आता मी पर्सनली त्याला कनेक्ट केलेलं तेव्हा हां. त्याच्या म्हणण्यानुसार सांगतो. हां. जर तुम्हाला ऑडिटच करायचे, ऑडिटरची फी हम्म. प्लस त्याचा पगार प्लस हां. इथं जो काम करतो त्याचा हां. पगार बाकी त्याला जे काय वाढून लावायचे बिल बुक तर त्यांच्याकडे पडलेलेच असतात. हां पाहिजे ते बनवून ते त्या हिशोबाने करून द्या. त्याच्यामुळे तुम्ही ऑडिटच्या याच्यात गेले जेवढं भेटणार आहे तेवढं भेटणार ओके. हे त्यांनी क्लिअर सांगितलं. हां. मग तसं जर बघायला गेलं तर मग मनच्या हिशोबाने आपण लॉस मनच्या हिशोबाने ऍटलिस्ट निदान बाबा एवढं तरी राहील का राहिलेलं वर्षभर आपण चालू एवढं पैसे भेटतील. साधारणतः वर्ष आपल्या हातात राहील. आता झाले काय 9 महिने झाले, 10 महिने झाले. हां. नाही का? हा वर्षभरात तो फंड जो काय आपल्या ऍडव्हान्स मध्ये मिळेल त्याच्यावर काही व्याजवारी वगैरे या गोष्टी आपण करू शकतो. GST एक वाचू शकतो. 40 ते आणि बिलाचं राहील म्हणलं बिलाचा विषय काय माहिती का, तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही जरी आपण म्हणलं ना की ही वस्तू 10 रुपयाला होती तर म्हणलं मी दुसऱ्या कंपनीत आणली ती मला 20 रुपयाला भेटते. काय होतं बिल्डरची जास्त लढू शकत नाही आपण. हां. त्याच्याकडे 17 गोष्टी तयार असतात. तो कुठेतरी हे करणार वगैरे त्याच्यामुळे बघा कसं. ऑडिट जर करून देते म्हणलं तर तो त्या पद्धतीने तयारच केली. बरं. बरं अजून एक प्रश्न असा होता की आपण सोसायटी हँडओव्हर घेतल्यानंतर किंवा बाकीची पुढची नेक्स्ट जी प्रोसिजर असते की स्ट्रक्चर डीड झालं, कन्व्हेन्स डीड झालं तर त्याचे प्रोसिजर काय आणि त्याचे फायदे काय जर त्या दोन्ही गोष्टी केल्या तर.
आणि त्या कशा पद्धतीने करायच्या असतात. कन्व्हेन्स डीड आणि स्ट्रक्चर डीड बिल्डिंगचं हां डीड नाही नाही एक जो म्हणणं आहे की एक कन्व्हेन्स स्ट्रक्चर कन्व्हेन्स त्यामध्ये फक्त तुमचं स्ट्रक्चर डीड होतं हां. फक्त ए पर्टिक्युलर बिल्डिंगसाठी जे डीड होतं ना आपलं पार्किंग पासून तर ते आपल्या जो काही मजला आहे तेवढंच डीडचा पार्ट असतो. त्याला प्लिंथ कन्व्हेन्स. तो जो पाय आहे ना तेवढ्यांच्या आतल्या भागचा हां हां आणि त्याच्या बाहेर म्हणजे काय तुमचे कॉमन सगळे आले, रस्ते आले, गार्डन आले, या सोसायटीशी संबंधित कॉमन जेवढी जागा आहे ती सगळी ज्याच्यामध्ये अख्खा प्लॉट इन्क्लूड होतो. एबीचं केलंय का नाही? नाही केलेले. त्यांचे अपार्टमेंट त्यांची सध्या हे म्हणजे त्यांची सोसायटी नाही सोसायटी इथंच फक्त नाही. तो हां. cooperative society इथंच फक्त त्यांनी cooperative केलं. त्यांचं हेच केलं. सध्या अपार्टमेंटच आहेत दोन्हींचे पण. अपार्टमेंटचं कसं असतं माहिती आहे का, पहिल्यांदा त्यांनी ॲग्रीमेंट टू सेल करून देतो, त्याला आपण मराठीत साठेकर म्हणतो. मग त्यानंतर त्याचं डीड ऑफ डिक्लेरेशन होतं. डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणजेच कन्व्हेन्स डीड अपार्टमेंटसाठी. आणि डीड ऑफ डिक्लेरेशनला परत वैयक्तिक अपार्टमेंट डीड करतो. अगोदर काय करतो, ॲग्रीमेंट टू सेल, त्याचा तो अपार्टमेंट डीड करतो. अपार्टमेंट डीड म्हणजे सेल डीड असं शब्द, ते तसं करावं लागतं. तो अपार्टमेंट डीड केलाय का त्यांचं ते बघावं लागेल. नाही झालं. ते कन्फर्म केलं मी, नाही झालं. म्हणजे अपार्टमेंट डीड नाही अपार्टमेंट डेट नाही, काहीच नाही त्यांचं. तर मग आपल्या कंडिशनमध्ये काय कोऑपरेटिव्ह सोसायटीला काय करावं? हां म्हणजे इथं काय इथं कसं नाही, इथं तुमचे सगळ्यांचे सेलिब्रेट झालेले आहे, आपल्याला कन्व्हिन्स डीड करावं लागतं. हां त्याचे काय प्रोसिजर? ते कन्व्हेन्स कधी डीड करता येते काय कसं असतं? संस्था नोंद झाल्यानंतर 4थ्या महिन्यात करते. 3 महिन्यापर्यंत नाही करायचं. त्याचं कारण काय आहे, त्याचा विषय असा आहे, तुम्ही जी एक ऑर्डर बघितली तुमची जी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावर एक ऑर्डर आली असते, त्यात लिहिलेलं असतं की 3 महिन्याच्या प्रथम सभा आहे. म्हणजे त्यांनी कायद्यामध्ये 3 महिने तिथंच दिलेले आहेत. म्हणजे तुमची यानं त्या कारणाने मिटिंग उशीर जरी झाली पहिली 3 महिन्यापर्यंत जाऊ शकते. मग नंतर तुमची कमिटी बनते ना, त्यामुळे तोपर्यंत कन्व्हेन्सला अप्लाय करता येते. मग 3 महिन्याच्या गॅप नंतर म्हणजे 4थ्या-5व्या पासून आपण अप्लाय करू शकतो, असा तो विषय. पण कन्व्हेन्स डीड आपण जर म्हणा सोसायटी फॉर्म केली, आमची 4 महिने होऊन जाईल कारण की सप्टेंबरला सोसायटी फॉर्म झालेली बरोबर. आता 4 महिन्यानंतर आम्ही कन्व्हेन्स डीडसाठी अप्लाय केला. याला बिल्डर किती सपोर्ट करणार का, तर त्याची समोरची बिल्डिंग बनायची आहे, 7 बाऱ्यावर सोसायटीचं नाव लागेल. इन फ्युचरचं जर काही डेव्हलपमेंट करायचं असेल त्याला तर सोसायटीची परमिशन घ्यावं लागेल. या केसमध्ये बिल्डर सपोर्ट करेल का की तो टाळा? याच्यात बघा 2013-14ला एक ट्विस्ट आलेले आहे. त्याच्या अगोदर फक्त कन्व्हेन्स होतं, आता डीम्ड कन्व्हेन्स म्हणून प्रकार आहे. हां, डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे कसं आहे, बिल्डर जर सहकार्य करत नसेल तर बिल्डरच्या विरोधात आपण DDR म्हणजे जिल्हा उपनिबंधक डिस्ट्रिक्ट डेप्युटेशन हां तिथं आपण केस टाकायची. त्याची एक प्रोसिजर आहे, तो नोटीस पाठवतो, हिअरिंग येतो, मग पेपर नोटीस जाते, परत हिअरिंग होते, असं करून ते कन्व्हेन्सची ऑर्डर निघते आणि मग आपण एखाद्या ह्याच्याकडे जायचं. आता हे जे आहेत ना डेप्युटी रजिस्टर आहेत आणि ते आहेत सब रजिस्टर, सहाय्यक निबंधक म्हणजे आपले हवेली, तिथं जाऊन तो दस्त नोंदवतो, त्याला आपण डीम्ड कन्व्हेन्स म्हणतो. बट मग डीम्ड कन्व्हेन्स आता म्हणजे नॉर्मली बिल्डर अगोदर कसं असतं, बिल्डरला बोलायचं, तो आला की लगेच आपण डायरेक्टच सहनिबंधकाकडे जायचं, अलग सब रजिस्टरकडे हवेलीत जाऊन नोंद होते. तो नाही आला मग त्याची जागा घेण्यासाठी DDR पोझिशन घेतो, त्याची एक प्रोसिजर आहे. पण त्याला एक 6 महिने वाटतात, पण तो सगळं तो अधिकार त्याला होता तो करून देतो. मग त्या डीम्ड कन्व्हेन्सला तरी म्हणजे किती ड्युरेशन लागेल जर बिल्डर ॲग्री झाला नाही, जर मी DDRकडे गेलो तर त्याला त्या ड्युरेशन म्हणजे त्याला नोटीस पाठवणे हे करणे याला 6 महिन्याचा होतो. 6 महिन्याच्या अवधीत जर 6 महिन्यात त्याच्याकडून काही रिस्पॉन्ड आला नाही तर 6 महिन्यानंतर तो सरळ स्वतः हँडओव्हर म्हणजे स्वतःहून कन्व्हेन्स डीड करू शकतो कोण? DDR कडून. नाही DDR स्वतः म्हणजे प्रोसिजरलाच तेवढा वेळ जातो. हां 6 महिने कारण तो बिल्डर जर अग्री झाला नाही मग फायनल डिसिजन काय? नाही आपण तिकडे कधी जाणार. अगोदर सगळ्यात पहिली प्रोसिजर काय माहिती का, आपल्याला जनरल बॉडी मिटिंगमध्ये 5 ठराव पास करायला लागतात. पहिलं आपण बिल्डरला नोटीस पाठवायची असते की बाबा कन्व्हेन्स डीड करून द्या आणि तू कधी तयार आहेस वगैरे, तसं रजिस्टर एडीने पत्र पाठवायचं. दुसरा ठराव पास करायचा, जर बिल्डर नाही आला तर आपल्याला कन्व्हेन्स डीडला जायचं.
हा ठराव पास करायचा. मग त्याच वेळेला ते ठरलं जातं. बिल्डर 15 दिवसात आला तर विषय नाही, बिल्डर नाही आला मग ती अख्खी फाईल बनवून आपण आपल्या अगोदर उपनिबंधकाकडे जायचं. इथं तुमची संस्था नोंद झाली ना दापोलीला, ते ऑफिसला द्यायचं. ते ऑफिस एक पत्र बनवतं, ते जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने. मग ते पत्र ती फाईल घेऊन तिथं जायचं. मग तिथून ते परत नोटीस पाठवतात बिल्डरला.